उन्हाळ्यात थंडगार आईस्क्रीम खायला सगळ्यांनाच आवडतं. पण बाजारातली जी आईस्क्रीम असते ना, त्यामध्ये भरपूर प्रमाणात शुगर असते, साखर असते. म्हणूनच आज आपण अगदी हेल्दी, क्रीमी अँड नॅचरली स्वीट अशी ही मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत. तेही शुगर शिवाय. नमस्कार मंडळी. मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची ही क्रीमी, नॅचरली स्वीट आणि अगदी हेल्दी मँगो आईस्क्रीम करायला सुरुवात करूया. ही रेसिपी अगदी सोपी आहे, किड्स फ्रेंडली आहे, म्हणजे लहान मुलं पण करू शकतात आणि समरसाठी या उन्हाळ्यासाठी अगदी परफेक्ट ऑप्शन आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी ड्रायफ्रुट्स भिजत घालायचे आहे. तर त्यासाठी मी इथे पाव कप मखाने घेतले आणि अगदी 5-6 सगळे ड्रायफ्रुट्स घेतले आहे, ज्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड पण घेतलेला आहे आणि जे नॅचरल स्वीटनर आहे ना, तर ते म्हणून आपण आज इथे खजूर घेणार आहोत. इथे खजूर, मनुका हे पण तुम्ही घेऊ शकता. खजुराच्या बिया काढून घ्यायच्या आणि या सगळ्या ड्रायफ्रुट्सला थोडा वेळ भिजत घालायचा आहे. तर यामध्ये मी अर्धा कप दूध घातलं आणि 1 तास याला भिजत ठेवलेलं आहे. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर कमीत कमी अर्धा तास याला भिजत ठेवा आणि भिजत ठेवताना तुम्ही याला बाहेर ठेवलं तरी चालेल. पण जास्त वेळ तुम्हाला वेळ असेल हे करायला तर हे फ्रीजमध्ये ठेवा. तर आता याला मी 1 तास ठेवून देते बाजूला आणि आता मँगो कट करून घेऊ. तर इथे मी 2 मँगोज घेतलेले आहे, 2 आंबे घेतले आहे. मी केशर आंबा घेतला आहे. तुम्ही तुमच्याकडे जो मिळतो तो कुठलाही आंबा घेतला तरी चालतो. फक्त हा आंबा आहे ना थोडासा गोडसर असावा, कारण यामध्ये आपण आता इथे जसं मी दाखवत आहे त्या पद्धतीने कॅव्हिटी बनवणार आहोत आणि जेव्हा आपण ही कॅव्हिटीवाली आईस्क्रीम बनवतो तर यामध्ये जो मँगो पल्प जो आहे ना तो पण खायला मिळतो. तर हा जो मँगो पल्प आहे तो जरा गोड असावा किंवा हा जो मँगो आपण कट करणार आहोत तो गोड असावा, म्हणजे खायला मजा येईल. नाहीतर मग आतमध्ये पण जास्त गोड नाही, कारण आपण जास्त शुगर वगैरे वापरली नाहीये. नॅचरल स्वीटनर म्हणजेच खजूर वापरला आहे. त्याचं जे स्वीटनेस आहे ना ते खूप जास्त नसतो. छान गोडाला म्हणजे तोंडाला थोडंसं गोड लागेल इतकंच असतं आणि जर आंबे आंबट असेल तर मग मजा येणार नाही. तर गोड जे आंबे आहेत ते वापरा. तर मी इथे केशर आंबा वापरला आहे आणि जसं मी इथे दाखवलं अगदी त्या पद्धतीने याची कॅव्हिटी तयार करून घेतली. सुरुवातीला चाकूने करायचं आणि मग चमच्याने थोडं थोडं याला तयार करून घ्यायचं आणि त्याचे कोय काढून घ्यायचे. आता या कोयमध्ये जो काही पल्प आहे, मँगो पल्प, तो काढून घेऊ आणि आता आपण एका मिक्सरच्या पॉटमध्ये हा मँगो पल्प घालू. त्यानंतर हे भिजवलेले ड्रायफ्रुट्स घालू आणि अगदी बारीक पेस्ट तयार करून घेऊ. यामध्ये मी वेलची पूड पण घातलेली आहे. तुम्ही यामध्ये केशरच्या काड्या पण थोड्याफार घालू शकता. तर आता हे छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तर तुम्ही बघू शकता अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे इतपत मी घट्ट ठेवलेलं आहे. तुम्हाला जर थोडं पातळ पाहिजे असेल तर करू शकता. तर थोडंसं दूध घालायचं आहे. पण खूप पातळ करू नका, नाहीतर मग आपली आईस्क्रीम सेट होणार नाही. तर हे बघा, हे आईस्क्रीम आता आपण या मँगोमध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता याला पॅक करायचं. तर जे आपण कट करून ठेवलेलं होतं ना आंब्याचं, तर ते काय म्हणतात त्याला, देठाचा भाग तो त्याच्या वर ठेवायचा आणि आता याला पॅक करून घ्यायचं. तर असं पण तुम्ही ठेवू शकता. पण काय होतं कधी-कधी जेव्हा आपण फ्रीझरमध्ये ठेवतो तर आईस क्रिस्टल्स तयार होतात. तर ते होऊ नये म्हणून क्लिंग रॅपनी छान याला पॅक करून घ्यायचं, म्हणजे आतमध्ये आईस क्रिस्टल्स तयार होत नाही. तर हे बघा, या पद्धतीने मी पॅक करून घेतलं आणि आता याला या कप वगैरे वरती किंवा ग्लास वरती, वाटीमध्ये वगैरे तुम्ही ठेवू शकता, जे तुमच्याकडे घरामध्ये असेल, आणि याला फ्रीझरमध्ये ठेवून देऊ. तर आता 8 तास आपण याला सेट करून घेऊ, 8 ते 10 तास. आता मी हे जे आहे ना असं सकाळी केलं होतं आणि नंतर संध्याकाळी ही आईस्क्रीम एन्जॉय केली. तर हे बघा, आत्ता संध्याकाळ झालेली आहे, जेवण वगैरे आमचं झालेलं आहे. त्यानंतर मी ही आईस्क्रीम थोडा वेळ काढून घेतली आणि एक 5-10 मिनिटं अशीच ठेवून दिली होती बाहेर आणि त्यानंतर आता याचं हे काढून घ्यायचं आहे, म्हणजे क्लिंग रॅप पण काढून घ्यायचं आणि आता साल काढून घ्यायचे आहे. तर आंब्याचे साल काढून घेतले आणि याला या पद्धतीने कट करून घेऊ. आता इथे ना थोडा जास्त वेळ झाला होता, त्याच्यामुळे हे जे आंबे आहे
तर त्याचं हे पल्प त्याचं जे साल आहे या पद्धतीने निघाले. नाही तर तुम्ही एक थोडंसं आधी ठेवल्यानंतर फ्रीजरमधून बाहेर काढून घेतल्यानंतर एक 5 मिनिटांनी याचे साल काढून घ्या. जसं मी इथे आपण बटाट्याचे वगैरे साल काढतो तर सोलणीने असं साल काढून घ्या. इझिली निघतात आणि त्यानंतर याला कट करून घ्या. तर हे बघा आपले हे मस्त मँगो आईस्क्रीम तयार झालेली आहे. बघितलंत मँगो आईस्क्रीम अगदी सोप्या पद्धतीने मी करून दाखवली आहे. गिल्ट फ्री आईस्क्रीम आहे. अजिबात साखर वगैरे खायची गरज नाही. आणि जेव्हा घरामध्ये काही डायबिटिक पेशंट्स असतात किंवा साखर वगैरे खायचं नसतं, कोणी वेट लॉस जर्नीमध्ये असतात पण मँगो खायचा आहे, ड्राय फ्रुट्स पण चालतात, तर अशा वेळेस ही मँगो आईस्क्रीम अगदी परफेक्ट ऑप्शन आहे. तर आता उन्हाळा सुरू आहे. या उन्हाळ्यामध्ये ही मँगो आईस्क्रीम एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. वरून थोडेसे पिस्त्याचे काप आणि अगदी थोडंसं मी इथे केशर लावून घेतलेलं आहे. दिसायला सुंदर दिसावं म्हणून, नाही लावलं तरीही चालेल. पिस्ता पण नाही घातला तरीही चालेल. मस्त असे गोल स्लाइसेसमध्ये कट करून ही आईस्क्रीम एन्जॉय करायची. दिसते ना सुंदर? तर या उन्हाळ्यात एकदा ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.